काश्मीरमध्ये बुधवारी लष्कराच्या कुपवाड्यातल्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला। झोपेत असताना आपल्या अधिकारी आणि जवानांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला चढवला। यामध्ये आपले 3 जवान शहीद झाले, पण आत्मघातकी हल्ल्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना जिवंत जाऊ देतील ते भारतीय जवान कसले। जागच्या जागीच 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश आलं आणि हे धैर्य दाखवणारा जवान सुदैवाने बचावलाय। तर जीवावर उदार होऊन मायभूमीची रक्षा करणाऱ्या खऱ्या बाहुबलीच्या शौर्याला सलाम करणारा झी24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। मैं बिल्कुल फिट हूँ और मैं बिल्कुल ही अभी भी मैं जंग के लिए तैयार हूँ। ऋषी कुमार सध्या रुग्णालयात उपचार घेतोय, पण त्याचं धैर्य असाधारण आहे, त्याचा पराक्रम अतुलनीय आहे, भल्या भल्यांना घाम फोडेल असा आहे। बुधवारी पहाटे ऋषी कुमारने जे केलं त्याचा साऱ्या भारताला सार्थ अभिमान आहे। मैंने देखा 2 मिलिटेंट उसमें मेरी तरफ फायरिंग करते करते मेरे को आ रहे थे, तो मैंने भी अपना पोजीशन बनाया और पोजीशन बनाने के बाद उन पे जवाबी कार्रवाई किया और मैंने भी फायरिंग शुरू किया, जिसमें मिलिटेंटों ने मेरे ये बीपीजी जो पटका मैंने पहन रखा था यहाँ पे एक ब्रस्ट फायर मारा, जिसके वजह से मेरा बच गया और ये थोड़ा आँख के ऊपर जो है ये सिलेंडर लग के थोड़ा ये है ना ये थोड़ा कैजुअलिटी टाइप का है हुआ। दोनों मिलिटेंटों को मैंने मार दिया और उनसे ये 247 हथियार मैंने बरामद किया। ऋषी कुमारच्या शिरस्त्राणाला दहशतवाद्यांची गोळी लागली, तो खाली कोसळला, त्यानंतर त्याच्या हातालाही गोळी लागली, पण भारतीय जवानांचा पराक्रम काय असतो हे त्यानं दहशतवाद्यांच्या गटाला दाखवून दिलं। दोघांना गोळ्या घालून ठार केलं। तिसरा कसाबसा जीव मुठीत घेऊन फरार झाला तेव्हा सारा गाव झोपेतून खडबडून जागा झाला। आहिस्ता आहिस्ता जब सुबह मॉर्निंग हुई तो हमें पता हुआ, टीवी पे हमें पता चला कि 2 ये शहीद हो गए हैं और इनकाउंटर चल रहा है ये इधर इन्फेंट्री डिवीजन में। कुपवाड्यातल्या ऋषी कुमार सारखे बाहुबली या देशाच्या सीमा राखतायत म्हणून आपण सुखानं झोपू शकतोय। कुपवाड्याच्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे कॅप्टन दर्जाचे अधिकारी शहीद झाले, कारण झोपेत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला। पण अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या ऋषी कुमारने जे धाडस दाखवलं ते केवळ अतुलनीयच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।